वैष्णव ऐक ना, मी काय म्हणतो काय तिकडे बघ ना. काय तुला एक बोलायचं होतं. बोला की. काही गोष्टी अशा असतात. कशा? ही लाईट आहे ना, हा ही लाईट बिघडली होती, नीट केली. ही पण तशीच झालं, काय ते प्रॉब्लेम झाला, ती पण नीट झाली. पुन्हा ही हॉर्नचं बटन हे पण बिघडलं होतं, ते पण नीट झालं. पण काही गोष्टी अशा असतात की ते नीटच होत नाहीत. काय? म्हणजे करू शकत नाही कोणी नीट माणूस. आणि तुमचं काय गोष्ट कुठं काय बिघडली? मोबाईल लिंक लय मोठी गोष्ट बिघडली माझी, काय सांगू तुला. हा लय मोठी गोष्ट बिघडली ती म्हणजे बायको. तुम्ही सकाळ सकाळ सुरुवात करू नका आता. काय सकाळ सकाळ सुरू करू नका उगाच रिकामं. काय सांगा, जे खरं तेच बोललो. मूड फ्रेश आहे ना तर फ्रेशच राहू द्या. उगा मूड माझा ना ऑफ करू नका, ऑन आहे कळलं का? आणि तू गॅरेजला नेल्या किंवा घरी नीट करू शकतो काय काय वस्तू मी. हा असे हे लाईटीचे बोर्ड हे ते सगळं बरं का, हे सुद्धा घरी नीट करू शकतो मी. पण तुला नाही करू शकत, कारण तू 11 वर्ष झालं प्रयत्न करतोय पण यशच आहे नाही. आणि तुमच्यासोबत लग्न करून मी माझं काहीच नाही बिघडलं. मी लय चांगली आहे ना, मी लय खुश आहे. तुम्हाला काय उगा विचारायची सोय नाहीये. एवढी आनंदात आहे ना मी. माझा आनंद ना गगनात मावत नाही, कळलं का? इतकी आनंदी आहे मी. असा उठला दिवस माझा एकदम आनंदात, उठले की असं हसतच असते मी. आणि रात्री झोपपर्यंत पण नुसते हसतच राहते, ही 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 करून. तू बी हसत नाही, मला बी हसू देत नाही. तुम्ही हसून देत नाही मला. मी आता तुम्हाला गप्पा मारायला लागले. जेवायला मला आले, सुरुवात करायची काय गरज आहे? लगेच भांडणाची काढायची मूड. आधी बारीक कळ करायची, पुन्हा म्हणायचं मी नाही त्यातला. हा करायला लागलात माहिती का? ते माणूस म्हणतात सासूच्या हाताखाली राहिले ना, ती तरी एका ना एका टायमाला गोड बोलत, ती भांडली तरी बी. पण तुम्ही त्या सासूपेक्षा जास्त बेकार आहेत, कळलं का? ते तरी बोला, देवाने तुम्हाला पोरग केले. पोरगी जर केलं असतं ना तर तुमचं काहीच खरं नव्हतं, माहिती का? मग काहीच खरं नव्हतं. हॉर्न सुद्धा बिघडला, हॉर्न सुद्धा बिघडला होता, हे सुद्धा नीट केला. कसं वाजतं बघ. मी बिघडे ना. रोज भांडण नका, रोज येड्यावणी करायचं नाही, रोज असं करायचं. मी जागा पहिल्यासारखं राहावा. तो स्वतः अगोदर स्वतःला सुधरा, कळलं का? दुसऱ्याच्या चुका दाखवायच्या नसतात. स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ना ते आधी बघायचा असतो, कळलं का? आधी स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ना ती बघा. स्वतःच्या चुका सुधरा, स्वतः चूक मान्य करायला शिका. चुकलं ना तर हो माझी तर चुकलंय म्हणा, आणि इथून पुढे चुकणार नाही असा शब्द जर तोंडात आला ना, हे शब्द, तर किती मोठी चूक असली ना तरी ती चूक माफ होती. मान्य करते, मी कान धरते, उठा बशा काढते, माफी मागते, कारण का माझी चूक असते, मला कळती माझी चूक. तुमचं कसं माहिती का? तुमची चूक बी जरी असली ना तरी तुम्ही मान्य करून घेत नाही, ह्यामुळेच आपलं भांडण होते, कळलं का? बोलते समजतंय का? हो का नाही तोडा तू नाही यायचं. हा तुम्ही स्वतः चूक मान्य करून घेतली ना ते तुमचं हे होईल ना, बारीकपणा होईल ना तुमचा. बडबड बंद करते. दाजी तिकडे बघ, तिकडे किती झाटा लागली त्या गाडीला बघ. जाताना जरा काम करू लाग तिकडे बघ. मस्त करू लागले ना. बघ जाऊन. तुमचं काम आहे ते, माझं नाही ते काम. काय माझं नाही ते काम, जे करायचं करते मी पण.